नमस्कार नमस्कार मंडळी. मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी. मंडळी, नवा रविवार आणि नवी कविता. म्हणता म्हणता वर्ष सरत आलं. नव्या वर्षाची चाहुलही लागली. मंडळी, या नव्या वर्षात आपण काही संकल्प करत असतो. माझ्या मते एक संकल्प सगळ्यांनी जरूर करावा. कोणता विचारा? समाजातले वृद्धाश्रम बंद व्हावेत. बंद होतील की नाही हे माहीत नाही, परंतु संकल्प नक्की करावा. संकल्पातूनच सिद्धी प्राप्त होत असते. तर मंडळी, माझी ही कविता या संकल्पासाठीच आहे. परंतु ही कविता तुम्हाला न आवडणारी आहे. त्याचं कारण कविता ऐकल्यावर तुम्हाला समजेल. पण नाही आवडली तरी नाही आवडली म्हणून नक्की लाईक करा. ऐका, कवितेचं नाव आहे ती गेली तेव्हा. आता यातली ती कोण हे वृद्धाश्रमातला संदर्भ झाल्यानंतर तुमच्या नक्की लक्षात येईल. ती गेली तेव्हा. थोडीशी चालीमध्ये मी तुम्हाला ती कविता वाचून दाखवते. ती गेली तेव्हा कुजबुज पक्ष्यांची चालली होती. ती गेली तेव्हा कुजबुज पक्ष्यांची चालली होती. ती होती तेव्हा शाखा मुळीच शहारत नव्हत्या. या शाखा कोण? तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. ती होती तेव्हा शाखा मुळीच शहारत नव्हत्या. ती गेली तेव्हा त्यांना प्रेमांकुर फुटले होते. माणूस गेल्यावर, विशेषतः ती गेल्यावर प्रेमाचे उमाळे फुटले. ती अशी होती, ती तशी होती. उपयोग काय? ती गेली तेव्हा त्यांना प्रेमांकुर फुटले होते. ती गेली तेव्हा कुजबुज गर्दीत चालली होती. तिची अंत्ययात्रा निघाली होती आणि गर्दी कुजबुजत होती. गर्दी काय म्हणत होती? ती गेली तेव्हा तिजला जगण्याची शिक्षा होती. ती गेली तेव्हा पदरी प्रेमाची भिक्षा पडली. काय परिस्थिती बघा. आई ऐकण्यासाठी, आई हा शब्द ऐकण्यासाठी, आई ऐकण्यासाठी जीव तिचा तळमळला. सरणावर गेली तेव्हा कोपऱ्यात टाहो फुटला. उपयोग काय? ती गेली तेव्हा कुजबुज ज्वालात चालली होती. बघा, ज्वालांना सुद्धा भावना आहेत. आणि आपण इतके कठोर का झालो याचा विचार आपण करायला हवा. ती गेली तेव्हा कुजबुज ज्वालात चालली होती. त्याही म्हणाल्या थेट आम्हाला आई मिळाली भेट. त्याही म्हणाल्या थेट आम्हाला आई मिळाली भेट.
पुढं ऐका. मरणाची किमया न्यारी, मरणाची किमया न्यारी, सरणावर स्मरते सारे. सरणावरच आता सगळ्या, ती अशी होती, ती तशी होती, या आठवणी यायला लागतात. सरणावर स्मरते सारे, पण कालचक्र हे फिरते, जे खाली ते वरती येते. जे घडले ते सगळे तसेच पुन्हा घडते. तुमच्यावरही हीच पाळी येणार आहे. म्हणून आपण समाजाने सावध झालं पाहिजे. आणि मातृत्वाचा आदर केला पाहिजे. जे घडले ते सगळे तसेच पुन्हा घडते. तुम्हा विना आई जगली, जगा तिच्या विनाही तुम्ही, ध्यानात ठेवूनी चाला. आता तुमची पाळी आली, आता तुमची पाळी आली. मंडळी, कशी वाटली सरत्या वर्षाची कविता? ह्या समाजानं जागं होण्यासाठी माझा हा छोटासा कवितेच्या रूपानं केलेला प्रयत्न आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी असाच एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.